नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे, सहसचिव खडकी शिक्षण संस्था। आज महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड अर्थात MNGL कडून जी बस आपल्याला CSRच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे, या बसचा लोकार्पण सोहळा आहे आणि यासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय कृष्णकुमार गोयल, सचिव माननीय आनंदजी छाजेड, त्याचबरोबर राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे प्रमुख आयोजक माननीय राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य बागेश्रीताई मंठाळकर आणि MNGLचे CSRचे प्रमुख आणि त्याचबरोबर त्यांचे डायरेक्टर आणि डायरेक्टर जनरल असे सगळे येत आहेत। वारकरी मुलांना आळंदीपासून पुण्यापर्यंत अर्थात खडकीपर्यंत आणण्यासाठी ही बस देण्यात आलेली आहे आणि म्हणूनच त्यांच्याबरोबरचे सचिन महाराज आणि त्यांचे विद्यार्थी हे सगळे वारकरी आहेत, त्याचबरोबर संस्थेचे सर्व पदाधिकारी आहेत। या संपूर्ण लोकार्पण कार्यक्रमासाठी आपणा सगळ्यांना शुभेच्छा। धन्यवाद। मान्यवरांना या ठिकाणी देतात। नमस्कार, मी कृष्णकुमार गोयल, अध्यक्ष खडकी शिक्षण संस्था। मित्रांनो, आज आम्हाला अत्यंत आनंदाची बाब अशी आहे, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडतर्फे एक CSR अंतर्गत एक बस त्यांनी या ठिकाणी प्रदान केलेली आहे आणि या बसचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आणि राजेशजी पांडे आणि भाग्यश्री मंठाळकर यांच्या माध्यमातून या बसचं आम्हाला मिळालं आहे। मी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी ही बस आम्हाला उपलब्ध करून दिली। खरं म्हणजे मित्रांनो, आपल्याला माहिती असेल ही बस घेण्याचं कारण एवढंच आहे की आळंदी भागातील जे वारकरी विद्यार्थी आहेत त्यांना वैदिक शिक्षण आळंदी मिळतं, पण आत्ताचं जे शिक्षण आहे ते त्याच्यापासून ते मुक्तात आणि हे करण्यासाठी आम्ही गेली 7-8 महिने संस्थेच्या स्वतःच्या खर्चातनं एक बस भाड्याने घेऊन त्या विद्यार्थ्यांची रोज 140 विद्यार्थीची ये जा आम्ही या ठिकाणी करतो आणि त्यांना शिक्षण देण्याचं काम करतो। पण हा खर्च कंटिन्यूस परवडणारा नाही आहे आणि म्हणून आम्ही आमच्या उच्च शिक्षण मंत्र्यांना विनंती केली आणि त्यांनी MNGL सांगून या पद्धतीने या ठिकाणी बस त्यांनी आज प्रदान करतात आहे। या बसमुळे मला नक्की खात्री आहे की या विद्यार्थ्यांना वेळेवर जाता येईल, येता येईल आणि चांगली सुविधा या निमित्ताने निर्माण झालेली आहे। खरं तर आम्हाला 2 बसची गरज आहे, पण आज एक मिळाली। आम्ही खुश आहोत। संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे MNGL आणि दादांचे, राजेश पांडेंचे, मंठाळकरांचे आभार मानतो। धन्यवाद। आमची शाळा आणि कॉलेज, शाळा जी आहे दत्ताजी गायकवाड या नावाने इंग्लिश मीडियमची शाळा आहे आणि दुसरी जी आहे मराठी, ती त्यांना ही बस दिलेली आहे मुलांना जाण्या येण्याकरता। महाराष्ट्र गॅस लिमिटेडनी ही बस दिलेली आहे आणि त्याच्यामुळं मुलांची सोय जाण्या येण्याची होणार आहे आणि त्याच्यामुळं मुलांची संख्या वाढू शकते। नमस्कार, मी बागेश्री मिलिंद मंठाळकर, मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर आहे आणि महाराष्ट्र नॅचरल गॅसची इंडिपेंडंट वुमन डिरेक्टर आहे। आत्ताचा जो आजचा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये MNGLच्या CSR इनिशिएटिव्हमधनं खडकी शिक्षण संस्थेला ही CNG बस दिलेली आहे। ह्या प्रोजेक्टचा भाग होण्याकरता MNGL खरं तर खूप आनंदी आहे, कारण का एक चांगल्या इनिशिएटिव्हमध्ये आमची काहीतरी भागीदारी होती आहे। आर्थिकदृष्ट्या त्या अर्थाने दुर्बल घटकांमध्ये काम करणं
आणि शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे खडकी शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य आहे, जे आम्ही गेले अनेक वर्ष बघतो आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आळंदी या परिसरामधलं वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेणारी बॅकग्राऊंड असलेल्या मुलांना मेनस्ट्रीम एज्युकेशनमध्ये आणण्याकरताचा जो खडकी शिक्षण संस्थेचा हा इनिशिएटिव्ह आहे तो आम्हाला अतिशय स्तुत्य वाटला. आणि त्या मुलांची अडचण एकच होती की आळंदीहून ह्या ठिकाणी येणं हे त्यांना खरं तर फिजिबल नव्हतं, ज्याच्याकरता ही संधी किंवा ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे MNGLच्या मार्फत. ह्या निमित्तानं ही मुलं हे शिक्षण घेऊ शकतील. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. खडकी शिक्षण संस्था अशा अनेक इनिशिएटिव्हमध्ये काम करेल. आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर असू. धन्यवाद. जरा बाजूला सर थोडंसं आपण Yes, okay. माझ्या सर्वप्रथम मी खडकी शिक्षण संस्थेतर्फे तुमचं मनापासून आभार मानतो. आपल्या प्रयत्नामुळे आपण शब्द टाकल्यामुळे राजेशजी पांडे आणि बागेश्री मंडाळकर या दोघांच्या प्रयत्नातून आमची जी अडचण होती फार मोठी की गेली वर्षभर आम्ही आळंदीतील आपले जे वारकरी मुलं आहेत त्यांना बसमधून इथं आळंदीवर इथं परत सोडण्याचा कार्यक्रम आम्ही करत होतो. आणि गेल्या 7-8 महिन्यामध्ये जवळजवळ संस्थेने 12 लाख रुपये याच्यावर खर्च केले. आणि आमची विनंती होती की बस आम्हाला जरी या पद्धतीने मिळाली तर तो थोडा खर्चाचा भार हलका होईल. ती आपण विनंती मान्य केली. आज या ठिकाणी या बस उद्घाटन MNGLच्या सहकार्याने आपण केलं. त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो. बस तुम्ही आम्हाला दिली MNGLच्या माध्यमातून. तसेच आता जवळजवळ 130 ते 140 विद्यार्थी जन्म देतात. पुढच्या काळामध्ये जवळजवळ 250 विद्यार्थी तिथनं इथे येऊ इच्छितात. या निमित्त अजून एक बस जर MNGL दिली तर त्याही विद्यार्थ्यांची सोय आम्हाला या निमित्ताने पुढच्या काळात करता येईल. तर त्या दिवशी आपण विचार करावा असं मी आपणास या निमित्ताने सांगतो. आपण म्हणाल की आपण स्टेजवर सारख्या मागण्या करतात, पण काय करू, या बौद्धिक शिक्षणाबरोबर आपलं व्यावहारिक शिक्षण जर या मुलांना मिळालं त्यांचं भविष्य नक्की वेगळं होईल. त्याचप्रमाणे मला एक विनंती अजून अशी करायची सर, आमच्याकडे चित्रकला महाविद्यालय गेल्या 10 वर्षापासून आम्ही नॉन ग्रँड बेसिसवर चालवतो. त्याला जर ते खातं आपल्याकडेच आहे, त्याला जर मान्यता आपल्या डिपार्टमेंटकडनं जर मिळाली तर मला वाटतं ते चांगलं होईल असं मला वाटतं. त्या दुसरे आपण त्याबद्दल विचारत चित्रकला महाविद्यालय ऑलरेडी आमच्या म्हणजे आर्ट अँड कॉलेज याच्यामध्ये आहे आमच्या संस्थेमध्ये. आणि विना म्हणजे बरोबर नॉर्थमध्ये ते चाललेले, पण थोडंसं गव्हर्नमेंटकडनं याच्यावर विचार झाला, मान्यता मिळाली तर मला बरं होईल. ही एक मागणी या निमित्तानं मला करायची. मागण्या तर आमची सारख्या शाळा म्हटल्यानंतर मागण्या असतात, पण आज काही जास्त नका म्हणूनच मागण्या आपल्याकडे करतो. आणि खरोखर मनापासून
आपण आज हा जो या ठिकाणी बस लोकार्पण केलं त्याबद्दल मी खडकी शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो. माननीय चंद्रकांत पाटील यांच्या कार्याचा आढावा घेता त्यांच्या उत्तम कार्याची उंची लक्षात येते. त्यांचं फेसबुक पेज पाहिलं त्यांच्या व्यक्तिमत्वाची साक्ष प्रत्येकाला मॅडम एक मिनिट. त्याचप्रमाणे 21 जानेवारी 2025 पर्यंत उच्च व तंत्र शिक्षण विभागात झिरो टेंडन्सी उपक्रम राबवला आणि झिरो टेंडन्सी करावा सेक्रेटरी या ठिकाणी माननीय राजेश पांडे यांच्या पगडी वितरण आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी राजेशजी पांडे सर यांचा मोठा उत्साहाने आपण सत्कार करीत आहोत. श्रीमती चंद्रकला किशोरलाल बोलत होतो. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पाहत असताना सांगली जिल्हा नशामुक्त करण्यासाठी दादांनी प्रशासनाला कठोर भूमिका घेण्यास सांगितलं आहे. एवढेच नव्हे तर या उपक्रमाअंतर्गत जे शासकीय अधिकारी चांगली कामे करतील त्यांना बरा ठेवण्यात शेवटचा सत्कार या ठिकाणी आपण घेतो आहोत. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष माननीय अभय सावंत यांचा सत्कार आळंदीला निवासी असलेले वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेणारे पण रेग्युलर शिक्षणासाठी नित्याच्या शिक्षणासाठी खडकी शिक्षण संस्थेमध्ये येणारे विद्यार्थ्यांच्या जाण्या येण्यासाठी बसवर आमचा खूप खर्च होतो. माझं नेहमीच म्हणणं असं आहे की प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. हा करू म्हणत MNGLC राजेश पांडे जे MNGLचे माजी डायरेक्टर आहेत आणि MNGLचे डायरेक्टर असताना इतकी कामं त्यांनी केली की त्यांचा एक शब्द तिथे चालतो आणि त्यामुळे त्यांनी MNGLच्या डायरेक्टर भाग्यश्री नगरकर, भाग्यश्री मंठाळकर त्यांना सुचवलं, त्याच्या MDला सुचवलं की यांना एक बस आपण देऊ. त्याप्रमाणे ही बस आली. त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी होतो आहे. त्याला व्यासपीठावर खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि बहुधा घरच्यांनी त्यांना आता तुम्ही रिटायर्ड व्हा बिझनेसमधून आणि सामाजिक काम करा असं सांगितलेलं दिसत आहे. तर दिवसाचा सगळा वेळ ते कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमातच मला भेटत असतात असे कृष्णकुमार गोयलजी ज्यांचा उल्लेख मी केला. माननीय राजेशजी पांडे एक महिन्यापूर्वी पुण्यामध्ये एका इव्हेंटमुळे, एका कार्यक्रमामुळे पुण्याचं नाव संपूर्ण जगामध्ये गेलं. त्याच्या ट्रस्टचं नाव आहे नॅशनल बुक ट्रस्ट, ज्याचे ते डायरेक्टर आहेत आणि त्या नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने पुस्तक महोत्सव झाला. मी कालही सांगलीमध्ये एक जिल्ह्याचं पुस्तकांचं प्रदर्शन होतं. त्याच्यामध्ये मांडताना हे म्हटलं किंवा तरुण आणि प्रामुख्याने शालेय विद्यार्थी, कॉलेज विद्यार्थी वाचत नाहीत असा कोणी जर वाक्य म्हटलं तर मी सहमत नाही. याचं कारण 1 महिन्यापूर्वी फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडवर त्यांनी पुस्तक महोत्सव केला. त्याला अगदी कमी म्हणजे 40 कोटीची पुस्तकं विकली आणि अगदी कमी म्हणजे 10 लाख लोक त्याला भेट द्यायला आले आणि अगदी कमी म्हणजे 4-5 लाख तरुण होते. आता एवढे तरुण काय तिथे काय शिट्ट्या मारायला लागले का? ते पुस्तक बघायला आले, पुस्तक घ्यायला आले, ते घेतात म्हणजे वाचतात. आणि त्यामुळे कुठेतरी एखादी घटना घडली की एक जे समाजामध्ये निगेटिव्ह वातावरण क्रिएट करण्याचा प्रयत्न असतो, मला मान्य नाही. तर असा मोठा इव्हेंट करणारे गेल्या वर्षीपासून राजेशजी पांडे व्यासपीठावर उपस्थित आहेत. आताच मी त्यांचा उल्लेख केला की ज्या इंडिपेंडंट वुमन डायरेक्टर आहेत MNGLवर भाग्यश्री मंठाळकर, व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत. परंतु बऱ्याच वेळा नावं घेताना चुकलं तर मग जाताना शर्ट घेतलं होतं. आम्ही दिसलो नाही का तुम्हाला? बेटर कोणाचं नाव न घेतलं बरं. व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित शाळेतले शिक्षक, शाळेत शिकणारे रेग्युलर विद्यार्थी, आळंदीहून येणारे विद्यार्थी, बंधूंनी भगिनींनो, महाराष्ट्रातल्या शिक्षणाचा प्रसार होता होता काही ज्या अडचणी सरकारलाही लक्षात येत आहेत त्याच्यामध्ये एक अडचण जी लक्षात येते, जिचं छोटंसं निवारण आपण केलं की मुलींना, प्रामुख्याने मुलींना वाहतुकीची व्यवस्था नीट नाही. म्हणजे 12वी पर्यंतचा एसटीचा बसचा पास जो आहे तर तो मिळतो असं असलं तरी सुद्धा ते गाव लांब असेल तिथे एसटीच जात नाही, मग बस पास म्हणून जाऊ का?
परवा भोर तालुक्यामध्ये तिथे काम करणाऱ्या आमच्या एक नेत्या त्यांनी माझ्याकडे 4-5 महिन्यापूर्वी ही समस्या मांडली. त्याला 5-5 किलोमीटर मुली पायी चालतात आणि थोडं रिस्की पण आहे, धोक्याचं पण आहे. म्हणून काय करता येईल, एसटी तर बस नेणार नाही, कारण एसटी सुद्धा सरकारचे असलेला तो एक व्यवसाय आहे आणि ते प्रॉफिट आहे की नाही, या रूटला किती लोक मिळणार असा ते विचार करणार. आपण प्रायव्हेट बसेस सुरू तर पैसे कोण देणार, कारण मुलींना एसटी फ्री आहे म्हणून पैसे नाही देणार. आणि आता आम्ही 2 बसेस तूर्त भाड्याने घेतल्या आणि जूनमध्ये 2 विकत घ्यायच्या ठरवतोय. त्या 2 बसेस भाड्याने घेतल्या. माझ्या मोबाईलमध्ये त्याचे व्हिडिओ क्लिप पहा की त्या मुली किती खुश आहे. आणि आता ती प्रायव्हेट असल्यामुळे ती कुठेही थांबते. त्या ताईने हात केला की बस थांबतो, तिला आत येतात. ताईने म्हटलं की तो काका तसंच ह्या आळंदीहून येणाऱ्या मुलांचं आहे की त्यांना जर आपण बस नाही दिली तर ते येणार कसे आणि संस्थेने किती खर्च करायचा. ही एक अडचण आहे. तसं फीची अडचण आहे ती आता सरकारने निभावली. आता मुलींना मेडिकल इंजिनिअरिंग सहित कुठल्याही शिक्षणाला ट्युशन फी आणि परीक्षा फी भरावी लागणार नाही. जूनमध्येच त्याची अंमलबजावणी झाली. अर्धी फी सरकार भरायचं, आता 100% भरतं. अर्धी फी भरताना 900 कोटी भरायचो आपण, आता पूर्ण फी भरताना 1800 कोटी भरतो. आणि कोर्सेस पण वाढवले. पहिले 642 कोर्सेसना अर्धी फी होती, आता 200 वाढवून 842 कोर्सेसना नव्याने बीबी आलं, बीसी आलं, चला टाकायच्या असं करून साधारणतः एक 4.5 लाख मुली यावर्षी अशा असतील की ज्यांची फी सरकारने भरली. असा एक मोठा प्रयत्न शिक्षणाचा प्रसार वाढावा, प्रामुख्याने मुलींमधला शिक्षणाचा प्रसार व्हावा. आम्ही यावर्षी फी माफ केली, आता आमच्या आकडेवारी येईल, पण किमान 40-50 हजार मुली नव्याने पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगला आल्या. तर ऍडमिशनचं सगळं कॉम्प्युटराईज असतं ना, ते आकडे काल माझ्यासमोर आले, पण माझं स्वभाव असं की त्याचं चित्र स्पष्ट होईपर्यंत मी मांडत नाही. पण 40-50 हजार मुली नव्याने पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग करू शकल्या असत्या, त्या 100% फी माफीमुळे आल्या. तसं बसेसची व्यवस्था केली तर मोठी संख्या वाढेल. आणि त्यामुळे मी कृष्णकुमार गोयलांना माझा एक स्वभाव आहे की एखादी गोष्ट ही म्हणजे मी म्हटलं किंवा आई सुद्धा मूल वारंवार मागे लागल्याशिवाय चॉकलेट देते. आता मी सगळ्यांना चॉकलेट देणार. सनी कुठे, सनी डबा काय किंवा डबा फिरू द्या, माझं भाषण शेवटचं आहे. डबा आणि असं एका ताई फसून जाऊ दसरा लागले. तर रडल्याशिवाय काय आई चॉकलेट देत नाही, दूध देत नाही. ते म्हणजे बरं आहे, चाललंय त्याचं उत्तम चाललंय, माझं काम करतो. कृष्णकुमार गोयलांनी खूप मागे लागल्यावर एक मिळाले. आता माझा स्वभाव हाही आहे की आयजीच्या जीवावर बायगी होता असं नाही करत. अजून एक देऊ नका, अजून 4 द्याव्यात. पण आम्ही माझी एक बस घोषित करतो की जी कृष्णकुमार गोयलांना त्याचा माझा एक पॅटर्न आहे. माझ्या आतापर्यंत 28 बसेस झाल्या, तरी इथं 29 होईल. माझ्यामध्ये एक पॅटर्न आहे, तर मी कृष्णकुमार गोयला समजावून सांगतो. आणि त्याप्रमाणे नजीकच्या 10-12 दिवसातच ती बस सुद्धा आपल्या कामामध्ये येऊन जाईल. आणि त्यामुळे आपल्याला अधिक मुलामुलींना इथे आणता येईल. आता मी दुसरी दिल्यामुळे एमएनजीला तिसरी द्यावीच नाही. टोटल 4 बसची तुमची रिक्वायरमेंट आहे आणि तिसरी एमएनजीची आली की 4थीचं काय करायचं बघू. त्यामुळे आळंदीहून इथे येणाऱ्या मुलांना डबा कॅरी करू दे, तरी लगेच प्रोडक्ट डबा फक्त परत दे मला. गरीब विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणात काम करतात तर तुम्हाला पैशासाठी कमी पडणार नाही. समाजामधलं CSR ची ताकद काय वाढली तुम्हाला माहित नाही. खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे राजेशजी पांडे सर उपस्थित राहिले, त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे भाग्यश्रीताई मंडाळकर मॅडम MNGLच्या डायरेक्टर त्या सुद्धा उपस्थित राहिले. आपण आपल्या एका शब्दावर आम्हाला